हॅलो स्टुडंट्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शिओमीटर याबद्दल स्टडी केला होता आणि त्यामध्ये आपण बघितला होता की पोटेन्शिओमीटर म्हणजे काय होते, पोटेन्शिओमीटर कसं असते, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असते आणि त्याचं युजेस आपण कसं करतो आणि त्याच युजेसची म्हणजेच त्याच्याच पोटेन्शिओमीटरच्या ॲप्लिकेशनची स्टडी आज आपण करणार आहोत. पोटेन्शिओमीटरचा यूज खूप आहे. खूप ठिकाणी पोटेन्शिओमीटरचा यूज केला जाते. बट आपण त्यापैकी इम्पॉर्टंट 2 युजेस घेणार आहोत. तर पहिला युजेस असा असते की पोटेन्शिओमीटरला EMFला कंपेअर करण्यासाठी यूज केला जाते. जसं 2 EMF असतील, त्या EMFला कंपेअर जर करायचं असेल तर पोटेन्शिओमीटरचा यूज केला जाते. त्यानंतर तुम्हाला सांगितला होता की जो काही आपण सेल यूज करतो, जसं इथे आपण सेल यूज केला आहे, ह्या सेलच्या आतमध्ये एक इंटरनल रेझिस्टन्स असते. त्या इंटरनल रेझिस्टन्सला सुद्धा फाइंड करण्यासाठी कसं यूज केला जाते, पोटेन्शिओमीटरचा यूज केला जाते. तर हे 2 इम्पॉर्टंट युजेस आहेत पोटेन्शिओमीटरचं, ज्याची आज आपण स्टडी करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण EMFला कंपेअर पोटेन्शिओमीटरने EMFला कसं कंपेअर केला जाईल याबद्दल स्टडी करणार. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनल रेझिस्टन्स कसं फाइंड करता येईल याबद्दल स्टडी करणार. ओके. चला बघा काय आहे क्वेश्चन. डिस्क्राइब हाऊ अ पोटेन्शिओमीटर इज यूज्ड टू कंपेअर द EMF ऑफ 2 सेल्स बाय कनेक्टिंग द सेल्स इंडिव्हिज्युअली. म्हणजे असं म्हटलं आहे की पोटेन्शिओमीटरचा यूज करून आपण 2 सेलच्या EMFला कसं कंपेअर करू शकतो, ज्यापैकी दोनही EMF पैकी प्रत्येक EMF इंडिव्हिज्युअली कनेक्ट असेल. म्हणजे अगोदर पहिला EMF असेल, नंतर दुसरा EMF कनेक्ट असेल. त्यावरून आपल्याला कंपेअर करायचं आहे की दोनही EMFला आपण कंपॅरिझन करणार आहोत, रेशिओ फाइंड करायचा आहे. कंपॅरिझन म्हणजे काय असेल, रेशिओ फाइंड करायचा आहे. क्लिअर? ओके. तर त्यासाठी हे सिंपल आहे, कन्सेप्ट आहे. आपण पोटेन्शिओमीटर बघितला होता, पोटेन्शिओमीटरचा क्वेश्चनही बघितला होता. तर लक्ष द्या काय होते. पोटेन्शिओमीटर कसा असते, आपण कसा कन्स्ट्रक्ट करतो, त्याला हे सर्व गोष्टी बघितला होता. तर त्यामध्ये लक्षात ठेवा, हा जो पोर्शन आहे, हा पोर्शनला अगोदर समजा की हा नाही आहे. तुमची डायग्राम फक्त एवढीच आहे. क्लिअर? ओके. तर यामध्ये जर बघाल तर काय आहे, पोटेन्शिओमीटर कसा असते, एक वायर असतो जो आपल्याला पाहिजे तेवढा लावून घेतो, मिनिमम 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त. ओके. तर आपल्याला पाहिजे असलेल्या लेंथचा आपण जे काही सेव्हरल लेंथ आहे तेवढ्या लेंथचा एक थिन युनिफॉर्म वायर घेतो, जो A आणि Bच्या मधामध्ये आपण कनेक्ट केला आहे. या टाईपने A आणि Bच्या मधामध्ये आपण काय केला, एक वायर कनेक्ट केला आणि त्याच्या अक्रॉसमध्ये लावलेलं असतं एक EMF. एक काय लावतो आपण, प्लग की, आणि एक लावलेलं असते रिओस्टॅट. EMFचा काम असते करंट फ्लो करण्यासाठी, प्लग कीचा काम असते करंटला स्टॉप आणि स्टार्ट करण्यासाठी, आणि रिओस्टॅटचा काम असते जो काही व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे त्या व्हेरिएबल रेझिस्टन्सला व्हॅरी करण्यासाठी, म्हणजे कंट्रोल करण्यासाठी कोणाचं काम असते, रिओस्टॅटचं काम करतो. क्लिअर? हे झाला तुमचा पोटेन्शिओमीटर. हा काय झाला, पोटेन्शिओमीटर. या पोटेन्शिओमीटरचा यूज करून दुसऱ्या 2 EMFला आपल्याला कंपेअर करायचं आहे. काय करायचं आहे, कंपेअर करायचं आहे. दुसऱ्या 2 EMFला कंपेअर करायचं आहे, तर मग ते EMF असायला हवेत. म्हणून आपण काय केला, A पॉईंटला 2 EMF कनेक्ट केला. एक EMF, त्याचा EMF लिहिला आपण E1, दुसरा EMF घेतला, त्याचा EMF लिहिला E2. त्याच्यासमोर लावला 2 की. बरं की लावला, कारण की क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे इंडिव्हिज्युअल मेथडने सॉल्व करा. आणि इंडिव्हिज्युअल मेथडने सॉल्व करायचं आहे तर एकतर E1ला स्टार्ट करावं लागेल किंवा E2ला. म्हणजे जो काही करंट फ्लो होणार आहे तो करंट एकतर E1मधून जायला पाहिजे किंवा E2मधून जायला पाहिजे. दोनही ठिकाणून जायला नको. म्हणून आपण काय केला, दोनही EMFच्या जवळ काय लावला, प्लग की. म्हणजे ज्या EMF म्हणजे जिथून आपल्याला करंट फ्लो करायचा असेल त्या कीला आपण क्लोज करणार, दुसऱ्या कीला काय ठेवायचं, ओपन ठेवायचं. म्हणजे तिथून करंट जाणार नाही, फक्त कुठून करंट जाईल, एकाच ठिकाणून करंट जाईल. क्लिअर? ओके. आणि त्या दोनही कीला कंबाईन केला या पॉईंटमध्ये, आणि तो जो पॉईंट आहे त्याला कनेक्ट केला कोणाला, गॅल्व्हनोमीटरला.
काय केला, गॅल्व्हनोमीटर. आणि गॅल्व्हनोमीटरचा दुसरा जो एंड आहे तो कनेक्ट आहे कोणाला, जॉकीला. कोणाला कनेक्ट असेल, जॉकीला. क्लिअर, राहील लक्षात. ओके. तर या दोन प्लग कीचा यूज काय आहे, जर का समजा इथून येणारा जो करंट आहे, इथून येणारा जो काही करंट आहे, या करंटला जर आपण कनेक्ट केला, इथून येणारा जो करंट आहे हा करंट इथे येईल आणि इकडे जाईल. काही करंट वायरमध्ये जाईल, काही करंट या ठिकाणी जाईल. जेव्हा करंट या ठिकाणी जात आहे तो करंट इकडे पण जाईल आणि इथे पण जाईल. पण आपल्याला फक्त इव्हन स्टार्ट करायचं आहे, तर आपण ह्या प्लग कीला ओपन ठेवायचं. सेकंड प्लग कीला जर ओपन ठेवला तर करंट फक्त कुठून जाईल, इथून जाईल, इथे मिळेल, गॅल्व्हनोमीटरला जाईल. आणि जर का समजा आपण सेकंड EMF मधून करंट पास करायचं असेल तर की 1ला ओपन ठेवायचं, तर की 2 मधून करंट जाईल, इथून जाईल. म्हणजे आपण ज्या EMFला स्टार्ट, आपण इंडिव्हिज्युअल मेथड म्हटलं आहे, क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, इंडिव्हिज्युअल म्हणजे फक्त आपण एकाच EMF मधून करंट पास करू शकतो, दोन्ही EMF मधून करंट पास करू शकत नाही. याला म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल मेथड. काय म्हणतो आपण, इंडिव्हिज्युअल मेथड. क्लिअर, राहील लक्षात. ओके. तर बघा काय दिलं आहे कन्स्ट्रक्शन. पोटेन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ अ थिन युनिफॉर्म वायर ऑफ सेव्हरल मीटर लॉंग स्ट्रेच्ड बिटवीन A and B. एक पोटेन्शिओमीटर आहे, त्याच्या मधामध्ये आपण एक थिन युनिफॉर्म वायर यूज केला जो काही मीटर लॉंग असेल. असं नाही की 2 मीटर 3 मीटर, आपल्याला पाहिजे तेवढा तो लॉंग असेल. जे आपल्या कन्स्ट्रक्शन करते वेळी ज्या ॲपरेटसवर जेवढा अवेलेबल असेल तेवढा तो वायर असेल, त्याला लेंथ नाही दिली आहे. ते लेंथ आपण नंतर मग मीटर स्केलने मेजर करू. ओके. तेवढी मीटर स्केल पण लावलेली असेल जेवढा तो तुमचा वायर असेल. तर युनिफॉर्म वायर लावला A आणि Bच्या मधामध्ये. त्यानंतर अ बॅटरी ऑफ EMF E इज कनेक्टेड बिटवीन A and B विथ की अँड रिओस्टॅट. एक पोटेन्शिओमीटर आहे, वायर आहे. त्या पोटेन्शिओमीटर वायरमध्ये थिन युनिफॉर्म वायर यूज केला आपण ABच्या मधामध्ये, त्याला नाव दिलं A आणि B. त्याच्या अक्रॉसमध्ये काय लावले आहे, एक बॅटरी लावली आहे जिचा EMF E. त्याच्यानंतर त्याच्या अक्रॉसमध्ये प्लग की लावला आहे K आणि एक काय लावला आहे, रिओस्टॅट. काय लावला आहे, रिओस्टॅट. ओके. त्यानंतर द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल whose EMF E1 and E2 are connected to point A and negative terminal are connected to two-way key K1 and K2. लक्ष द्या, आपण काय म्हटलं, जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे जे E1 आणि E2 सेलचं या साईडला मोठा दंडी आहे, ही मोठी दंडी म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल. बरोबर आहे की नाही. हा पॉझिटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट आहे, पॉईंट Aला. आणि ह्या दोनही सेलचा म्हणजे E1 E2चा जो काही निगेटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट आहे, कीला. कोणाला कनेक्टेड आहेत, कीला कनेक्टेड आहेत. बरोबर आहे. ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे, लक्ष द्या. त्यानंतर म्हटलं आहे की द कॉमन टर्मिनल ऑफ वे की इज कनेक्टेड टू गॅल्व्हनोमीटर. जो दोनही कीचा कॉमन टर्मिनल आहे, ह्या दोनही की मिळून हा जो कॉमन टर्मिनल आला आहे, हा कॉमन टर्मिनल कोणाला कनेक्टेड आहे, गॅल्व्हनोमीटरला कनेक्टेड आहे. आणि द अदर एंड ऑफ गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड टू जॉकी. आणि त्या गॅल्व्हनोमीटरचा जो दुसरा एंड आहे, तो दुसरा एंड कोणाला कनेक्ट आहे, जॉकीला कनेक्ट आहे. कोणाला कनेक्ट आहे, जॉकीला कनेक्ट आहे. बरोबर राहील. तर या टाईपची तुमची काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे. काय आहे, कन्स्ट्रक्शन. क्लिअर. अरे समजला का, राहील लक्षात. ओके. आता लक्ष द्या एक मिनिट. आता आपण बघणार याची वर्किंग कशी होईल. तर वर्किंगमध्ये बघितलं तर लक्षात ठेवा, हा जो आहे हा मेन EMF आहे. इथून तुमचा सर्व करंट वगैरे फ्लो होणार आहे, इकडे तर डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ह्या जो E1 E2 आहे याचा तर आपण फाइंड करणार आहोत कंपॅरिझन, कोणाच्या ठिकाणून किती जाईल आणि तो कोणावर डिपेंड असेल. पण आपल्याला आपण काय म्हटलं की हे जो काही EMF आहे E हा मेन EMF आहे. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ की इथून 4 व्होल्ट EMF जात आहे. समजा किती व्होल्ट जात आहे, 4 व्होल्ट. 4 व्होल्ट EMFने काय, 4 व्होल्ट EMF इथे जाईल. इथे गेल्याच्या नंतर 4 व्होल्ट EMF ते इकडे हळूहळू वाढेलच. ठीक आहे. 4 व्होल्ट EMF इथे गेल्यानंतर इथून डिस्ट्रीब्यूट होईल. 4 व्होल्ट EMF होईल. 2 व्होल्ट इकडे जाईल तर 2 व्होल्ट इकडे जाईल. कन्सिडर करू आपण, इथे जाईल 2 व्होल्ट, इथे किती येईल, 2 व्होल्ट येईल. येईल की नाही.
मला सांगा दोघांचा हे कॉमन पॉईंट किती आहे, कोण आहे, हा ए आहे. तर 4 व्होल्ट EMF एवर येईल आणि ए मधून दोनही ठिकाणी तुमचं EMF काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. समजू आपण की 4 व्होल्टपैकी 2 व्होल्ट EMF E1 ला गेला आणि 2 व्होल्ट EMF E2 ला गेला असेल. क्लिअर? ओके. त्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट माहिती आहे की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता की V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. बघितला होता. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. जर लेंथ इन्क्रीज होईल तर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. 2 पॉईंटच्या मधामध्ये लेंथ इन्क्रीज होईल तर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा इन्क्रीज होईल. तर मग मला सांगा की या मधामध्ये जसं जसं हा पॉईंट इथे आहे, जसं जसं हा पॉईंट समोर जाईल तसं तसं तुमचा पोटेन्शियल डिफरन्स काय होईल, इन्क्रीज होईल. तसं तसं तुमचा पोटेन्शियल डिफरन्स काय होईल, इन्क्रीज होईल. तर लक्ष द्या. आता इथे काय फाइंड केले जाते. समजा आपण इथपर्यंत जाईपर्यंत 4 व्होल्टचा EMF येत होता, 3 व्होल्ट होईल. इकडे गेल्यानंतर 2 व्होल्ट, मग काय होईल 1 व्होल्ट, मग काय होईल 0 होईल की नाही. तर असा तो हळूहळू काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. जशी जशी लेंथ वाढेल तसं काय होईल, इन्क्रीज होईल. तर आपल्याला चेक करते वेळी काय करायचं आहे की आपण काय करणार की हे जे काय की आहे ह्या कीला आपण केला क्लोज्ड. प्लग कीला क्लोज्ड केल्याबरोबर आपल्याला माहित आहे की या सर्किटमधून काय फ्लो होईल, करंट I फ्लो होईल. काय फ्लो होईल, करंट I. इथून करंट I फ्लो झाला म्हणजे याचा अर्थ ह्या सर्किट इथून सुद्धा करंट I फ्लो होईल. I फ्लो झाल्याच्या नंतर इंडिव्हिज्युअल मेथड असल्यामुळे आपण एका कीला क्लोज्ड आणि एका कीला ओपन करू. तर आपण की K1 ला जर क्लोज्ड केला आणि की K2 ला ओपन जर ठेवला तर मला सांगा K1 क्लोज झाल्यामुळे हा इथून येणारा जो करंट आहे तो करंट इथून जाईल आणि इथून करंट जाणार नाही, कारण का ही केक कशी आहे, ओपन आहे. इथून करंट जाणार नाही. फक्त कुठून करंट जाईल, E1 मधून. E1 मधून करंट जाईल कुठे, गॅल्व्हनोमीटर, आणि गॅल्व्हनोमीटर पासून कोणाला कनेक्ट होईल, जॉकी. मग आपण काय करणार, जॉकीला डिफरंट पॉईंटवर कनेक्ट करणार. जॉकीला डिफरंट पॉईंटवर कनेक्ट. आपल्याला माहित आहे की पोटेन्शिओमीटर हा 0 डिफ्लेक्शनवर काय करतो, वर्क करतो. मग आपण डिफरंट पॉईंटवर कनेक्ट केला. आपल्याला माहित आहे की E1 मधून जाणारा पोटेन्शियल डिफरन्स किती, 2 व्होल्ट. ह्या वायरमधून पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 4 व्होल्ट आहे. मग हे जॉकी जे आहे मी हे जॉकीला इथे कनेक्ट केलं. इथे कनेक्ट केल्याबरोबर समजा हा इथपर्यंत जे काही लेंथ आहे त्या लेंथवर गेल्यानंतर आपल्याला समजा या ठिकाणी तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट मिळाला. आपण माहित आहे ना, जसा जसा लेंथ वाढेल तसं तसं तुमचा पोटेन्शियल डिफरन्स वाढतो. इथे जाईल तर काय होईल, 1 व्होल्ट होईल. इथे किती आहे, E1चा 2 व्होल्ट. हा किती मिळाला, 1 व्होल्ट. डिफरन्स आहे याचा अर्थ करंट फ्लो होणार आहे. दोघांच्या मधामधला डिफरन्स आहे याचा अर्थ काय होईल, करंट फ्लो होईल. मग ह्याच जॉकीला आपण दुसऱ्या ठिकाणी पॉईंट कनेक्ट करून बघितला. दुसऱ्या ठिकाणी कनेक्ट केला तर लेंथ वाढली. लेंथ इन्क्रीज झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज होईल. पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज झाला म्हणजे किती झाला, समजा आता 2 व्होल्ट. किती झाला, 2 व्होल्ट. आता जर बघाल तर या लेंथवर पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्ट आणि E1चा सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्ट आहे. दोनोही पोटेन्शियल डिफरन्स सेम झाल्यामुळे दोघांच्या मधामध्ये काहीतरी डिफरन्स आहे का, नाही. दोनोही व्होल्टेज काय झालं, सेम. E1चा सुद्धा व्होल्टेज सेम आणि या पॉईंटवरचा सुद्धा व्होल्टेज काय आहे, सेम आहे. तर दोघांच्याही मधामध्ये डिफरन्स नसल्यामुळे करंट फ्लो होणार नाही. करंट फ्लो नाही झाला तर गॅल्व्हनोमीटरमध्ये जो डिफ्लेक्शन आहे तो डिफ्लेक्शन कसा येईल, नल डिफ्लेक्शन येईल. कारण का करंटच फ्लो होणार नाही तर तुमचा जो काही गॅल्व्हनोमीटर आहे तो गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट करणार का, नाही. डिफ्लेक्ट करणार नाही म्हणजे 0 डिफ्लेक्शन होईल आणि त्या लेंथवर आपण EMFला काय करावं लागेल, म्हणजे त्या लेंथवर EMFला मेजर करावं लागेल. जसं ही जे लेंथ आहे ह्या लेंथवर जसं आपल्याला 0 डिफ्लेक्शन मिळाला तर ए पॉईंटपासून ही लेंथ मेजर करायची. ए पॉईंटपासून ही लेंथ मेजर केल्याच्या नंतर जी काही लेंथ येईल त्या लेंथला आपण नाव देऊ L1, कारण का आपण EMF E1 साठी फाइंड करत आहोत म्हणून त्या लेंथला नाव काय देणार, L1. क्लिअर? ओके. लक्ष द्या काय आहे, काय म्हटलं आहे वर्किंगमध्ये म्हटलं आहे की द की K इज क्लोज्ड. मेन की K क्लोज्ड केला. करंट I फ्लोज थ्रू द पोटेन्शिओमीटर वायर. पूर्ण वायरमधून काय फ्लो होईल, करंट फ्लो होईल. त्यानंतर काय करणार, K1 इज क्लोज्ड अँड K2 इज ओपन.
K1ला क्लोज करायचं, K2ला काय ठेवायचं ओपन. सो देअरफॉर द सेल ऑफ EMF E1 कम्स इनटू सर्किट. जर का आपण K1ला क्लोज्ड आणि K2ला ओपन ठेवला तर जो काय करंट आहे तो कुठून पास होईल, फक्त E1 मधून. E2 मधून तर पास होणार नाही. E1 मधून पास झाल्यामुळे जो काय तुमचा सेल आहे तो सेल E1च फक्त राहील. कुणासाठी? सर्किटसाठी. E2 तर काय झाला, झिरोच होईल, कारण का तिथून करंट जात आहे का? नाही. त्यानंतर द नल पॉईंट इज ऑब्टेन बाय टचिंग द जॉकी ॲट डिफरंट पॉईंट्स ऑन द वायर AB. आपण जॉकीला AB या वायरला डिफरंट पॉईंटवर कनेक्ट करणार. डिफरंट पॉईंटवर टच केल्याच्या नंतर एखादा असा पॉईंट येईल ज्या पॉईंटवर तुम्हाला गॅल्व्हनोमीटरमध्ये झिरो डिफ्लेक्शन दिसेल. म्हणजे तो कोणता पॉईंट होईल? नल पॉईंट होईल. काय पॉईंट होईल? नल पॉईंट. ज्या पॉईंटवर तुम्हाला गॅल्व्हनोमीटरचा झिरो डिफ्लेक्शन दिसेल ते लेंथ मेजर करायची, आणि ते लेंथ काय होईल? L1 लेंथ लिहिणार, कारण का E1 साठी होता. E1 साठी असल्यामुळे तुमची जी लेंथ आहे ते लेंथ काय घेणार आपण? L1. तर लेट L1 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉईंट अँड A. जो A पॉईंट आहे, A पॉईंट आणि जॉकीचा पॉईंट या दोघांच्या मधामधला जो काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला किंवा लेंथला आपण काय म्हणणार? L1. काय म्हणणार? L1. तर ही जे लेंथ आहे ते लेंथ मेजर केला आपण. लेंथ मेजर केल्याच्या नंतर काल बघितला होता आपण की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितला होता की V इज इक्वल टू काय होते? KL होते. मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला होता, V इज इक्वल टू KL. पण या मधामध्ये व्हीच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आता? EMF आहे. अरे व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्सच्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये आपण काय यूज करतो? EMF यूज करतो. आणि हा EMF कोणता ॲक्टिव्ह ठेवला आपण? E1 ॲक्टिव्ह ठेवला. E1 ॲक्टिव्ह ठेवल्यामुळे E1 इज इक्वल टू K आणि त्याची लेंथ म्हणजे L1. म्हणजे मला काय लिहावं लागेल की आपण E1 EMF साठी फाईंड केल्यामुळे E1 इज इक्वल टू K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू त्याच्या नल पॉईंट आणि A पॉईंटच्या मधामधली लेंथ, ते म्हणजे काय होईल? L1. तर E1 इक्वल टू काय लिहिला आपण? KL1. E1 इक्वल टू काय लिहिला आपण? KL1 लिहिला. क्लिअर? तर याला देऊन ठेवा इक्वेशन नंबर फर्स्ट. का बरं? कारण की E1 ची व्हॅल्यू मिळाली. आता E2 फाईंड करावं लागेल, नंतर आपण कम्पेअर करू शकतो की नाही? ओके. तर E1 मिळाला. E1 किती मिळाला? KL1. किती मिळाला? KL1. कसं मिळाला समजला? आपण काल फाईंड केला त्यावरूनच केला. V इज इक्वल टू काय होता? KL होत होता. याच्यावरून फक्त व्हीच्या ठिकाणी काय लिहिला आपण? E लिहिला. व्हीच्या ठिकाणी काय लिहिलं आहे? याच्या ठिकाणी फक्त काय लिहिला? E. बाकी सेम, फक्त हा E1 साठी असल्यामुळे इथं काय लिहिला? L1 लिहिला. क्लिअर? राहील लक्षात? ओके. त्यानंतर आता आपण काढणार E2 साठी. E2 साठी जर फाईंड करायचं आपल्याला काय करावं लागेल? K1ला ओपन आणि K2ला क्लोज करावं लागेल. तर आपण सेकंड कंडिशनमध्ये तुमचा पोटेन्शिओमीटर सर्किट सर्व चालूच आहे. या मधामध्ये K1ला ओपन केला, K2ला क्लोज केला. K1ला ओपन केला, K2ला क्लोज केल्यामुळे जो जाणारा करंट आहे तो करंट E1 मधून जाईल का? आता नाही. तो कुठून जाईल? K2 मधून, म्हणजे E2 मधून जाईल. हा करंट कुठे जाईल? गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरमध्ये गेल्याच्या नंतर आपण गॅल्व्हनोमीटरला ह्या AB लेंथ असलेल्या पोटेन्शिओमीटर वायरवर डिफरंट पॉईंटवर टच करून बघणार. डिफरंट पॉईंटवर टच केल्याच्या नंतर एखादा असा पॉईंट येईल ज्या पॉईंटवर तुमचा जो काही डिफ्लेक्शन आहे गॅल्व्हनोमीटरचा, तो गॅल्व्हनोमीटरचा डिफ्लेक्शन किती होईल? झिरो डिफ्लेक्शन येईल. काय डिफ्लेक्शन येईल? झिरो डिफ्लेक्शन. आणि ज्या पॉईंटवर तुम्हाला झिरो डिफ्लेक्शन मिळेल तिथून आपण काय मेजर करणार? त्याची लेंथ. कुठपासून? A पॉईंटपासून. मग त्या पॉईंटची लेंथ A पॉईंटपासून मेजर करणार आपण. आणि आपण कोणासाठी काढतो? E2 साठी काढतो. म्हणून ह्या लेंथला नाव काय देणार आपण? L2. काय देणार? L2. सो सिमिलरली E2 जसं E1 इज इक्वल टू KL1 झाला, तसाच E2 इज इक्वल टू काय घेणार आपण? KL2 लिहू शकतो. काय लिहू शकतो? KL2 लिहू शकतो. तर बघा काय म्हटलं आपण? K1 इज ओपन अँड K2 इज क्लोज्ड. द सेल ऑफ EMF E2 कम्स इन द सर्किट. अगेन द नल पॉइंट इज ऑब्टेन बाय टचिंग द जॉकी ॲट डिफरंट पॉईंट्स ऑन द potentiometer wire. Let L2 be the length of wire between null point and A. लेंथ मेजर करणार. जसं समजा आपण हा A पॉईंट आहे, हा A पॉईंटपासून आपण जसा हा वायर आहे, हा वायरमध्ये आपल्याला समजा इथे मिळाला, या ठिकाणी मिळाला.
या ठिकाणी जर नल पॉईंट जर मिळाला तर आपण ही लेंथ मेजर करावं लागेल. याच्या खाली काय असते, मीटर स्केल असते, त्या मीटर स्केलवरून आपण काय मेजर करणार, लेंथ मेजर करणार. आणि ही लेंथ कोणासाठी झाली, E2 साठी झाली, म्हणून ह्या लेंथला नाव काय देणार, L2 नाव देणार. काय नाव देणार, L2. L2 नाव दिल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल K2 E2. E2 इज इक्वल टू काय होईल, E2 इक्वल टू होईल KL2. E2 इक्वल टू काय होईल, KL2. E1 इक्वल टू मिळाला होता आपल्याला KL1. E2 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, KL2 मिळेल. सेम प्रोसेस करणार, फक्त लक्षात ठेवा लेंथ काय मिळेल, डिफरंट मिळेल. लेंथ कशी मिळेल, डिफरंट मिळेल. क्लिअर, ओके. सो देअर आपल्याला काय फाइंड करायचं, यांचा रेशिओ. अरे कंपॅरिझन करायचं ना, कंपॅरिझन म्हणजे रेशिओ. ह्या रेशिओ फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन नंबर 2ने डिवाइड करायचा. इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन नंबर 2ने जर डिवाइड केलं तर इक्वेशन नंबर 1ची लेफ्ट हँड साईड E1 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2ची लेफ्ट हँड साईड E2. बरोबर आहे. हा इक्वेशन नंबर तुमचा काय आहे, 1. इक्वेशन नंबर 1ची लेफ्ट हँड साईड E1 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2ची लेफ्ट हँड साईड काय आहे, E2 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1ची राईट हँड साईड काय आहे, KL1 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2ची राईट हँड साईड किती येईल, KL2. काय येईल, KL2. सो देअरफॉर K अँड K कॅन्सल होईल, तर आपल्याला काय मिळेल, E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. काय मिळेल, E1 डिवाइड बाय E2 इक्वल टू L1 डिवाइड बाय L2 मिळेल. समजला. तर हा होईल तुमचा कंपॅरिझन. काय होईल, कंपॅरिझन. म्हणजे जर का समजा तुम्हाला लेंथ जर माहीत असेल तर तुम्ही काय करू शकता, दोनही EMFला कंपेअर करू शकता, त्यांचा रेशिओ फाइंड करू शकता. राहील लक्षात. तसं एक सिंपल अप्लिकेशन होता पोटेन्शिओमीटरचा, ज्याच्यामध्ये आपण दोन EMFला कंपेअर केला. आपण कोणत्या मेथडने, इंडिव्हिज्युअल मेथडने. कोणत्या मेथडने, इंडिव्हिज्युअल मेथडने आपण याला काय केला, कंपेअर केला. क्लिअर, राहील लक्षात. ओके, बरं. तर हा होता तुमचा कंपॅरिझन ऑफ 2 EMF ऑफ 2 सेल बाय इंडिव्हिज्युअल मेथड. बाय इंडिव्हिज्युअल मेथड म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली सेपरेटली एकाला ऑपरेट करून आपण दोघांना काय केला, कंपेअर केला. काय केला, कंपेअर. तर असा हा तुमचा कंपॅरिझन जो काय आला, E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. हाच कंपॅरिझन आपण सम अँड डिफरन्स मेथडने सुद्धा करता येतो. काय येतो, सम अँड डिफरन्स मेथड. म्हणजेच लक्षात ठेवा, इथे E1ची जे काही व्हॅल्यू E1 डिवाइड बाय E2 काय आला, L1 डिवाइड बाय L2. अशाच ठिकाणी E1 डिवाइड बाय E2 जो आहे हा असा सुद्धा येईल, L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. या मेथडने सुद्धा फाइंड करता येईल. पण हा सुद्धा कंपॅरिझन म्हणजे हे जो दोघांचा कंपॅरिझन आहे, हा रेशिओ या रेशिओच्या इक्वलच असते. जसा समजा फॉर एक्झाम्पल E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2 हा 2 डिवाइड बाय 3 जर येत असेल फॉर एक्झाम्पल, तर याचा सुद्धा आन्सर 2 डिवाइड बाय 3 येईल. फक्त एवढंच आहे की हे मेथड वेगळी आहे. ही इंडिव्हिज्युअल मेथड होती आणि हा कंपॅरिझन फाइंड करण्याची कोणती मेथड आहे, सम अँड डिफरन्स मेथड आहे, जे आपण आता समोर बघणार आहोत. क्लिअर, राहील लक्षात. ओके, तर ही झाली इंडिव्हिज्युअल मेथड. आता जे आपण स्टडी केला हे काय होते, इंडिव्हिज्युअल मेथड. लक्षात ठेवा, क्वेश्चनमध्ये बरोबर लक्ष द्यायचं. जर इंडिव्हिज्युअल मेथडने सॉल्व करा म्हटलं तर या टाईपने सॉल्व करायचा. सम अँड डिफरन्स मेथडने सॉल्व करा म्हटलं तर आपण आता करणार आहोत त्या टाईपने सॉल्व करायचा. राहील लक्षात. ओके, दोघांचाही कंपॅरिझन सेम येईल, दोघांचाही आन्सर सेम असेल. फक्त एवढंच डिफरन्स आहे की या मधामध्ये इंडिव्हिज्युअल मेथड आहे, सेपरेट आपण फाइंड करतो E1 आणि E2 आणि त्याला कंपेअर करतो. त्याच्या मधामध्ये आपण दोनही मेथड म्हणजे दोघंही जे E1 E2 आहे याला आपण काय करणार, सम करणार म्हणजे ॲड करणार आणि डिफरन्स करणार म्हणजे सबस्ट्रॅक्ट करणार. ह्या मेथडने सॉल्व करणार आहोत. क्लिअर. तर हा आय होप तुम्हाला हा समजला असेल. याच्यानंतरचा आपण जो काय आहे तो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू आता, की त्यामध्ये तुम्हाला सम अँड डिफरन्स मेथड काय आहे समजून जाईल. क्लिअर. ओके, चल लक्ष द्या. काय क्वेश्चन आहे की डिस्क्राइब हाऊ अ पोटेन्शिओमीटर इज यूज टू कंपेअर द EMF ऑफ 2 सेल्स. काय क्वेश्चन आहे, डिस्क्राइब हाऊ अ पोटेन्शिओमीटर इज यूज टू कंपेअर द EMF ऑफ 2 सेल बाय कॉम्बिनेशन मेथड. कॉम्बिनेशनमध्ये एकतर दोघांना जवळ घेऊन कंबाईन करणे, एकतर ते सम होईल किंवा त्यांचं काय होईल, डिफरन्स होईल.
दोनही गोष्टी पॉसिबल आहेत. सम अँड डिफरन्स मेथड. क्लिअर? ओके. लक्ष द्या, इजी मेथड आहे. जसा आता आपण स्टडी केला त्या टाईपचीच मेथड आहे. फक्त एवढं डिफरन्स आहे यामध्ये की पूर्णचे पूर्ण सर्किट सेम आहे. त्यामध्ये एवढा डिफरन्स आहे की हा जो काही खालचा जो सर्किट दिसत आहे तुम्हाला, हा सर्किट त्यामध्ये आपण वेगळा घेतला होता. फक्त याच्यामध्ये थोडासा चेंज होत आहे. याच्यामध्ये चेंज होईल, बाकी सर्व गोष्टी सेम आहेत. तर लक्षात ठेवा काय आहे, एक पोटेन्शिओमीटर आहे जसा आपण घेतला होता. आणि लक्षात ठेवा त्यामध्ये आपण सरळ घेतला होता. यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या डायग्रामला मी इथे कन्सिडर केला आणि ही डायग्राम उलटी दिली आहे. म्हणजे हा जो काही पोर्शन हा वर पाहिजे होता तो खाली दिला आहे. तर मी असंच कन्सिडर करू. काहीही डिफरन्स नाही आहे. दोन्ही गोष्टी सेम आहेत. कन्फ्यूज होऊ नका. हा जर का समजा इथे जरी काढला तरी सेम आहे, इथे जरी काढला असेल तरी सेम आहे. जो या अगोदर जो बघितला तर त्या डायग्राम आणि या डायग्राम फक्त काय केलं आहे, मिरर इमेज केली आहे, उलटं केलं आहे. याच्या मधामध्ये ए पॉईंट खाली बी पॉईंट वर दिला आहे. त्याच्या मधामध्ये ए पॉईंट वर बी पॉईंट खाली होता. बाकी सर्व गोष्टी सेम, कन्फ्यूज व्हायचं नाही. क्लिअर? ओके. काय म्हटलं, एक पोटेन्शिओमीटर वायर आहे जो ए आणि एक पोटेन्शिओमीटर वायर आहे जो एक थिन युनिफॉर्म वायर असते आणि त्याची लेंथ जे आपल्याला हवी असते त्या लेंथचा आपण काय घेतो, वायर, जो ए आणि बीच्या मधामध्ये होल्ड केलेला असते. त्या वायरच्या अक्रॉसमध्ये लावलेला असते एक EMF ई, एक लावली असते प्लग की के आणि एक काय लावतो आपण, रेओस्टॅट. ई काय काम करतो, करंटला फ्लो करण्याचं काम करेल. के काय करतो, करंटला स्टॉप आणि स्टार्ट करण्याचं काम करेल. आणि रेओस्टॅट जो व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो ए बीच्या अक्रॉसमधला त्याला कंट्रोल करण्याचं काम करते कोण, रेओस्टॅट. हे तुम्हाला माहिती आहे. आता सम आणि डिफरन्स मेथडसाठी बस थोडासा डिफरन्स एवढा आहे की जे दोन सेल आहे त्या दोन सेलला थोडी अरेंजमेंट करून लावायची आहे. काय करायचं आहे, अरेंजमेंट. तर मी काय करतो, ए पॉईंट आहे, ए पॉईंटला कनेक्ट केलं मी E1. ए पॉईंटला काय कनेक्ट केलं, E1. E1ला सामोर मी प्रोसीड केलो आणि सामोर गेल्याच्या नंतर लावल्या 4 प्लग की. लक्षात ठेवा याच्या अगोदर जे मेथड बघितला इंडिव्हिज्युअल मेथड, त्याच्यामध्ये आपल्याला दोनच कीची गरज पडत होती, एक K1 आणि K2. याच्या मधामध्ये तुम्हाला किती कीची गरज पडेल, या मधामध्ये तुम्हाला 4 वे कीची गरज पडेल. तिथे आपण 2 वे की यूज केला, इथे 4 वे की यूज पडेल. आपण 4 वे की यूज केला, K1 K2 K3 आणि K4. क्लिअर? आणि ह्या कीच्या अक्रॉसमध्ये लावला आपण E2. काय लावला, E2. बरोबर कन्स्ट्रक्शन फक्त लक्षात द्या की कशा पद्धतीने लावायचं आहे. आपण ए पॉईंट घेतला, ए पॉईंटला काय लावला, E1 EMF लावला आणि याच EMFला समोर नेला. समोर नेल्याच्यानंतर आपण 4 वे की यूज केला. त्याच्या मधामध्ये आपण काय यूज करत होतो, 2 वे की यूज केला होता या अगोदर इंडिव्हिज्युअल मेथडमध्ये. इथे आपण काय यूज केला, 4 वे की यूज केला. आणि 4 वे की यूज केल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय लावला, सेकंड EMF लावला, E2. बरोबर लावायचं. याच्या मधामध्ये लेफ्ट साईडला प्लस, राईट साईडला मायनस घेतलं तर याच्याही मधामध्ये लेफ्ट साईडला प्लस आणि राईट साईडला काय घ्यायचा, मायनस. याचा खूप इम्पॉर्टन्स आहे, हां, लक्ष द्या. आणि त्यानंतर काय लावला, जो काही हा दोनही सर्व जे काही की आहे ह्या कीचा एक कॉमन पॉईंट आहे. हा कॉमन पॉईंट कोणाला कनेक्ट केला, गॅल्व्हनोमीटरला. कॉमन पॉईंट कोणाला कनेक्ट केला आपण, गॅल्व्हनोमीटर. आणि गॅल्व्हनोमीटरचा एक एंड कोणाला कनेक्ट असते, जॉकीला कनेक्ट असते. कोणाला कनेक्ट असते, जॉकी. क्लिअर? म्हणजे या अगोदर जो इंडिव्हिज्युअल मेथडमध्ये घेतला सेम कन्स्ट्रक्शन आहे, फक्त याच्या मधामध्ये 4 वे की आहे. आणि 4 वे की असल्यामुळे दोनही EMFची जे अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट थोडी चेंज केली असते. कशी केली आहे, काय केली आहे, बरोबर बघून घ्यायचं. घेता येईल? ओके. आता या सर्किटला वर्क करते वेळी, म्हणजे याची वर्किंग बघते वेळी काय करायचं, कोणतंही 2 की एकदा ओपन करायच्या. लक्षात ठेवा, की कशा ओपन करायच्या. जसं आपल्याकडे की असतात, एक असते K1, एक असते K2, एक काय लिहिलं आपण K3 आणि एक काय घेतला आपण, K4. बरोबर आहे. ह्या 4 की घेतला आपण. 4 वे की आहे तर E1 सोबत E1 घ्यायचं, 2 सोबत 2 आणि 1 सोबत काय घ्यायचं, 3. ऑड सोबत ऑड की घ्यायची. राहील लक्षात. E1 की सोबत E1 की, ऑड की सोबत ऑड की, म्हणजे 1 सोबत 3 आणि 2 सोबत 4 नंबरची की घ्यायची. तर सर्वात फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला बघा, की K1 अँड K3 आर क्लोज्ड. की K1 अँड K3 आर क्लोज्ड. आपल्याला K1 आणि K3 काय करायचं आहे, क्लोज्ड करायचं आहे. आपल्याला K1 आणि K3 क्लोज करायचं आहे, म्हणजे ह्या K1ला आपण क्लोज्ड केला आणि ह्या K3ला क्लोज्ड केला.
समजत आहे की नाही समजत आहे? ह्या K1ला काय केला? क्लोज्ड केला आणि ह्या K3ला क्लोज्ड केला. K1 आणि K3ला क्लोज्ड केल्याच्या नंतर काय म्हटलं आहे की व्हेन कीज K1 अँड K3 आर क्लोज्ड अँड K2 अँड K4 आर ओपन द सेल E1 अँड E2 आर इन सम मोड. कसं लक्ष द्या. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपण आताच म्हटलं की ऑड की आणि इवन की ह्या दोघांना सोबत ठेवायचं. अगोदर काय करायचं? ऑड कीला क्लोज्ड करायचं. K1 K3 आर क्लोज्ड म्हटलं, ऑड कीला क्लोज्ड केला. ऑड कीला क्लोज्ड केलं तर ही ऑड कीला क्लोज्ड केल्यामुळे ही की क्लोज्ड होईल आणि K1 क्लोज झाली आणि हे K3 क्लोज झाली. क्लिअर? लक्षात ठेवा, जिथे डॉट दिसत आहेत तिथे की नाही आहे, ह्या गॅपमध्ये की आहेत. K1ला क्लोज्ड केला, K3ला क्लोज्ड केला, K2 आणि K4ला काय केला आपण? ओपन. आणि याच्यानंतर काय केलं आपण? ही जे की आहे या कीला आपण क्लोज, हे मेन जे की आहे मेन कीला क्लोज केल्याबरोबर ह्या सर्किटमधून काय फ्लो होणे चालू होईल? करंट फ्लो झाला तर हा जो जाणारा करंट आहे हा करंट इथून जाईल. इथून गेल्यानंतर हा करंट कुठे जाईल? या ठिकाणून ह्या K1 मधून फ्लो होत K2 मध्ये जाईल. या टाईपने जाईल इथे आणि या टाईपने निघून जाईल. तो समजला का? काय म्हटलं आपण? हा जो काय करंट आहे हा करंट ए मधून कोणामध्ये येईल? E1 मध्ये. E1 मध्ये करंट आला. E1 मध्ये करंट K1 क्लोज्ड आहे तर K1 मधून क्लोज झालेला करंट इकडे जाईल. या सर्किटमधून कोणाकडे जाईल? E2 मध्ये. E2 मधून करंट कोणामध्ये? E2 मधून जो करंट आहे हा E2 मधून जाणारा करंट कोणामध्ये जाईल? K3 कडे जाईल. K3 क्लोज असल्यामुळे हा करंट इथून निघेल आणि इथे जाईल आणि इथून कोणाला कनेक्ट होईल? गॅल्व्हनोमीटरला जाईल. क्लिअर? समजला? या मधामध्ये जर बघाल तर गॅल्व्हनोमीटरकडे गेल्याच्या नंतर गॅल्व्हनोमीटरमध्ये गेला, गॅल्व्हनोमीटरच्या नंतर कोणाकडे जातो? करंट जॉकीकडे. नंतर आपण जॉकीला काय करतो? डिफरंट पॉईंटवर ह्या जो काय पोटेन्शिओमीटर वायर आहे या पोटेन्शिओमीटर वायरच्या डिफरंट पॉईंटवर त्याला कनेक्ट करणार. कनेक्ट केल्यानंतर एखादा पॉईंट असा असेल ज्या पॉईंटवर तुम्हाला गॅल्व्हनोमीटरचा डिफ्लेक्शन हा कसा दिसेल? 0 दिसेल. म्हणजे तो पॉईंट जो आहे तो पॉईंट कोणता होईल? नल पॉईंट. ज्या पॉईंटवर तुमच्या गॅल्व्हनोमीटरचा डिफ्लेक्शन 0 होईल त्या पॉईंटला आपण काय म्हणणार? नल पॉईंट. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट नल पॉईंट होईल. कोणता पॉईंट होईल? नल पॉईंट. नल पॉईंट झाल्यानंतर आपण काय घेणार? लेंथ मेजर करणार. पहिली वेळेसची फर्स्ट रीडिंग असल्यामुळे ह्या लेंथला आपण नाव देऊ L1. त्या लेंथला नाव काय द्यायचं? L1. म्हणजे E1 मधून हा जो काय करंट गेल्याच्या नंतर E2 मधून करंट जाईल. E2 मधून करंट गेल्यानंतर गॅल्व्हनोमीटर मधून जो काय करंट जाईल तो करंटला आपण डिफरंट जॉकीकडे जाईल आणि जॉकीला आपण डिफरंट पॉईंटवर कनेक्ट केल्याच्या नंतर एक पॉईंट असा येईल की त्या पॉईंटवर तुम्हाला गॅल्व्हनोमीटरची जे रीडिंग आहे ते रीडिंग कशी शो करेल? 0 शो करेल. गॅल्व्हनोमीटरने 0 रीडिंग शो केला तर आपण काय करणार? त्या पॉईंटला नल पॉईंट असं डिनोट करणार आणि त्या नल पॉईंटची ए पॉईंटपासून काय मेजर करणार? लेंथ. ए पॉईंटपासून नल पॉईंटपर्यंतची लेंथ मेजर करणार आणि जी काय लेंथ आहे त्या लेंथला नाव देणार आपण L1. काय देणार? L1. क्लिअर? बट यामध्ये जर बघाल तर यामध्ये करंट E1 मधूनही जात आहे आणि करंट E2 मधूनही जात आहे. म्हणजे E1 आणि E2 काय होतील? कंबाईन होतील. E1 आणि E2 काय होतील? कंबाईन होतील. E1 आणि E2 जर कंबाईन होत आहे तर मला सांगा की हा तुमचा E1 आहे, याचा हा प्लस मोड आणि हा याचा मायनस मोड. हा काय आहे? तुमचा E1 आहे. बरोबर आहे? ओके, थांबा 1 मिनिट. हां, लक्ष द्या आता. हा जो तुमचा मोड आहे हा मोड आहे तुमचा E1चा मोड. हा काय झाला? E1. हा E1चा प्लस टर्मिनल, हा E1चा मायनस टर्मिनल. हा काय होईल? तुमचा E1 होईल की नाही? नंतर यालाच इकडे कनेक्ट काय आहे? E1ला समोर गेल्यानंतर कनेक्ट कोण आहे? E2. त्याचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा इकडे काय आहे? निगेटिव्ह टर्मिनल E2चा हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह टर्मिनल आणि इथे काय आहे? E2 आहे. काय आहे? E2. E1चा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा काय आहे? निगेटिव्ह टर्मिनल. मला सांगा E1चा निगेटिव्ह टर्मिनल हा कोणाला कनेक्ट आहे? E2च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होत आहे. या कंडिशनमध्ये जसा करंट जात आहे त्या टाईपने आपण जर बघितला तर तुमचा E1चा निगेटिव्ह टर्मिनल हा E2च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे आणि जेव्हा दोनही अपोजिट टर्मिनल एकामेकाला कनेक्ट होतात तेव्हा ते काय होतात? एकामेकाकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे याचा अर्थ ते दोन्ही काय होतील? कंबाईन होतील. त्या दोघांची काय होईल? सम होईल. लक्षात ठेवा.
मायनसची प्लससोबत सम होईल आणि किंवा प्लसची मायनससोबत सम होईल. मायनसची मायनससोबत किंवा प्लसची प्लससोबत काय होईल? अपोजिशन होईल. काय राहते? अपोजिशन. कारण का ते एकामेकाला काय करतात? अपोज करतात आणि अपोजिट टर्मिनल एकामेकाला काय करतात? कनेक्ट करतात. म्हणजे एकामेकाकडे काय होतात? अट्रॅक्ट होतात. अरे होतात की नाही? ओके. तर मी काय म्हटलं, ह्या सर्किट समजला तुम्हाला? अरे समजला की नाही? लक्ष द्या, आणखी एकदा सांगत आहोत. या मधामध्ये आपण K1 आणि K3ला क्लोज केला. K1 आणि K3ला क्लोज केल्याच्या नंतर आपला जो काय करंट आहे हा करंट कोणाकडून जाईल? E1 कडून E2 कडे जाईल. अरे जाईल की नाही? ह्या E1 कडून या वे थ्रू, हा जो वे दिसत आहे या थ्रू कुठे जाईल? तो E2 कडे जाईल. E2 कडे गेला तर मला सांगा, E1 चा निगेटिव्ह टर्मिनल हा E2 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झाला. E1 चा निगेटिव्ह टर्मिनल E2 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होता. याचा अर्थ ह्या दोनही EMFची काय होईल? सम होईल. दोनही EMFची सम. का बरं? कारण का दोनही EMFचं अपोजिट टर्मिनल एकामेकाला कनेक्ट होत आहेत. दोनही EMFचं अपोजिट टर्मिनल एकामेकाला कनेक्ट होत असल्यामुळे त्यांचं जे काही EMF आहे त्या EMF काय होतील? EMFची जो काही मोड आहे त्या कंबाईन मोडला आपण म्हणू सम मोड. अपोजिट टर्मिनल कनेक्ट होत असल्यामुळे दोघांची होईल सम. काय होईल? सम. क्लिअर? ओके. तर लक्ष द्या, दोघांची जेव्हा दोनही EMFची सम होईल तेव्हा लेंथ काय आली? L1. दोनही EMFची ज्यावेळी सम होत आहे त्यावेळी लेंथ काय येत आहे? L1 येत आहे. सो देअरफॉर लक्ष द्या, काय होईल की काय म्हटलं आपण? व्हेन की K1 and K3 are closed and K2 and K4 are open, the cell E1 and E2 are in sum mode. दोघांची मोड कोणती होईल? सम, म्हणजे ॲडिशन होईल. The null point is obtained using jockey. ज्या जॉकीचा यूज करून आपण काय ऑब्टेन केला? नल पॉईंट मिळेल आपल्याला AB या लेंथ वायरमध्ये. लेट L1 बी द लेंथ ऑफ द वायर बिटवीन द नल पॉईंट अँड पॉईंट A. ज्या ठिकाणी नल पॉईंट मिळेल त्या पॉईंटपर्यंतचा आणि एच्या मधामधली जी लेंथ आहे त्या लेंथला नाव काय दिलं आपण? L. सो देअरफॉर द टोटल EMF ऑफ कॉम्बिनेशन. तर टोटल EMF जो कॉम्बिनेशन आहे तो काय बनते? E1 प्लस E2 होत आहे. दोनही EMF मधून करंट जात आहे. दोनही EMFचा कॉम्बिनेशन होईल आणि जो काही कॉम्बिनेशन होत आहे तो काय होईल? E1 प्लस E2. काय होईल? E1 प्लस E2 होईल. हा तुम्हाला समजला कसं E1 प्लस E2 झाला? समजला? तर E1 प्लस E2 इज इक्वल टू काय होईल? लेंथ काय घेतलो आपण? L1 आणि त्यामधला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट घेतोच. आता जसं या अगोदरच्या या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण घेतला की E1 इज इक्वल टू KL1 घेतला होता. ते इंडिव्हिज्युअल मेथड असल्यामुळे, पण याच्या मधामध्ये काय होत आहे? दोनही EMF कंबाईन होत आहेत, म्हणून याच्या मधामध्ये आपण काय घेत आहोत? E1 प्लस E2. कारण की दोनही EMFचं अपोजिट टर्मिनल कनेक्ट होत आहेत आणि अपोजिट टर्मिनल कनेक्ट झाल्यामुळे दोघांची काय होत आहे? ॲडिशन होते. काय होते? ॲडिशन. म्हणून E1 प्लस E2 इज इक्वल टू काय झाला? KL1. काय लिहिला आपण? KL1. फर्स्ट रिडिंग असल्यामुळे, लेंथ पहिली असल्यामुळे L1 लिहिला. तर E1 प्लस E2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? KL1. क्लिअर? ओके. सेकंडमध्ये काय करायचं? लक्ष द्या. नाव द की K1 अँड K2. सॉरी लक्षात ठेवा, इथे K3 पाहिजे. हा प्रिंट लिहिते वेळी मिस्टेक झाला. इथे K3 करून घ्यायचं नोट्समध्ये. द की K1 अँड K3 आर केप्ट ओपन. आता आपण काय केला होता? K1 K3ला क्लोज केला होता. आता त्यांना काय करायचं? ओपन. अँड K2 अँड K4 आर क्लोज्ड. K1 अँड K3 आर ओपन. K1 K3ला ओपन आणि K2 K4ला काय करायचं? क्लोज करायचा. K1 K3ला ओपन आणि K2 K4ला क्लोज केल्यानंतर जे द टू सेल्स आर इन द डिफरंट मोड. दोनही सेल जे आहेत ते डिफरंट मोडमध्ये येतील, म्हणजे त्यांचं सबस्ट्रॅक्शन होईल. कसं? लक्ष द्या. आता या मधामध्ये आपल्याला K1 आणि K4ला काय करायचं आहे? K2 आणि K4ला क्लोज करायचा आहे. K2 आणि K4ला क्लोज करायचा आहे तर तो या टाईपने हे दोन्ही क्लोज्ड होतील. K2 आणि K4 जर क्लोज झाला तर तो जो तुम्हाला फ्लो होणार, आणि K1 आणि K3 तर ओपन आहे, तर तुम्हाला जाणारा करंट कसा जायला यावेळी? या टाईपने जाईल. इथून या टाईपने करंट जाईल. आता यावेळी या टाईपने करंट कोणाकडे जाईल? गॅल्व्हनोमीटरकडे. समजत आहे? अरे समजाय की नाही?
कारण का हे दोन्ही की ओपन असल्यामुळे या साईडने येणार नाही. आता तो करंट या टाईपने जाईल. या टाईपने जर करंट जर गेला तर गॅल्व्हनोमीटरकडे करंट गेल्याच्या नंतर आपण अगेन जॉकीला डिफरंट पॉईंटवर कनेक्ट करणार. अगेन जॉकीला डिफरंट पॉईंटवर कनेक्ट केल्याच्यानंतर एक पॉईंट असा येईल की त्या पॉईंटवर तुम्हाला डिफ्लेक्शन कसा शो करेल, 0 डिफ्लेक्शन शो करेल. कोण? गॅल्व्हनोमीटर. त्या पॉईंटवर गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन शो करेल आणि जेव्हा 0 डिफ्लेक्शन शो करेल याचा अर्थ तो पॉईंट त्या याच्यासाठी काय होईल, नल पॉईंट. नल पॉईंट झाल्याच्या नंतर त्या पॉईंटचा आणि ए पॉईंटच्या मधामधला आपण काय मेजर करणार, डिस्टन्स. आणि तो डिस्टन्स म्हणजे जे काही लेंथ आहे त्या लेंथला आपण नाव काय देणार, आता आपण L2. या अगोदर L1 दिला म्हणून त्या लेंथला नाव काय देणार, L2 देणार. क्लिअर. तर नल पॉईंट आणि म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा जो नल पॉईंट आहे तो नल पॉईंट आणि ए पॉईंटच्या मधामधल्या लेंथला नाव दिलं आपण L2. आता आपण काय म्हटलं होतं की हे ज्यावेळी E1 मधून करंट पास कुठून होता, E1 मधून करंट कोणामध्ये जाता, E2 मधून. एवढा आहे की थोडा वे चेंज झाला. वे चेंज झाला पण E1 मधला करंट कुठे जात आहे, E2 मध्ये जात आहे. E1 मधला करंट E2 मध्ये जात आहे तर यांच्या मधामध्ये डिफरंट मोड होत आहे. का बरं डिफरंट मोड होत आहे, लक्ष द्या. जर बघितला तर ही आहे तुमची E1, हे काय होईल E1, बरोबर आहे. ही होईल तुमची E1. E1 या टाईपने फ्लो होत आहे, इकडे जाईल. हा K4 मधून तुमची या टाईपने जाईल, या टाईपने करंट जात आहे. इथे आहे तुमचा E2, इथे E2 या टाईपने आहे, बरोबर आहे. इथे E2 या टाईपने आहे, या टाईपने तुमचा करंट इकडे फ्लो होत आहे. आता मला सांगा E2 या टाईपने आहे म्हणजे इथे कोण आहे, E2. इथे E2 आहे तर या साईडला कोणता टर्मिनल असते, निगेटिव्ह. या साईडला काय आहे, पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. तर मला सांगा या मधामध्ये जो करंट जात आहे त्या करंटमध्ये बघाल तर E1चा निगेटिव्ह टर्मिनल हा जर जात आहे आणि कोणाला कनेक्ट होत आहे, E2च्या निगेटिव्ह टर्मिनलला होत आहे. या टाईपने तो जात आहे, या टाईपने जाऊन तो E2च्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होत आहे. या अगोदर कोणाला कनेक्ट होत होता, पॉझिटिव्ह टर्मिनलला. पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होत होता आणि E1चा निगेटिव्ह टर्मिनल हा E2च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होत असल्यामुळे आपण दोघांची ॲडिशन केला. यामध्ये काय होत आहे, E1चा निगेटिव्ह टर्मिनल हा E2च्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होत आहे. म्हणजे याचा अर्थ दोघांचे जे टर्मिनल आहेत ते टर्मिनल कसे येत आहेत, सेम येत आहेत. आणि जेव्हा दोघांचे टर्मिनल सेम येतात त्यावेळी त्यांची काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन, डिफरन्स होतो. त्यांचा काय होतो, डिफरन्स. म्हणजे त्यांना आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन. कारण की ते दोनही टर्मिनल एकामेकाला काय करतात, अपोज करतात. अपोज करत असल्यामुळे दोनही टर्मिनलचा आपण काय घेतो, सबस्ट्रॅक्शन. काय घेतो, सबस्ट्रॅक्शन. अपोजिट असतील तर ॲडिशन, सेम असतील तर सबस्ट्रॅक्शन. तर या मधामध्ये जे दोनही EMF आहे त्या दोनही EMFचा जो कॉम्बिनेशन आहे तो कॉम्बिनेशनमध्ये काय येईल, सबस्ट्रॅक्शन येईल. काय येईल, सबस्ट्रॅक्शन. क्लिअर. याच्यामधील लेंथ किती होती, L2. तर लक्ष द्या काय म्हटलं आहे. नाव की K1 अँड K3, इथे 3 करायचं, 2 झालं आहे. की K1 अँड K3 are kept open and keys K2 and K4 are closed. The two cells are in the difference mode. Again the null point is obtained by touching the jockey. Let L2 be the length of wire between null point and point A. नल पॉईंट आणि पॉईंट एच्या मधामधली जे लेंथ आहे ती लेंथ किती आहे घेतला आपण आता, L2. सो देअरफॉर द टोटल EMF ऑफ धिस कॉम्बिनेशन इज. यांच्या कॉम्बिनेशनने जो टोटल EMF आहे तो टोटल EMF काय होत आहे, E1 मायनस E2. कारण की दोघांचे टर्मिनल कसे येत आहेत, सेम टर्मिनल येत असल्यामुळे आपण काय घेतला, E1 मायनस E2. सेम टर्मिनल येत आहेत ना, सेम टर्मिनल येत असल्यामुळे आपण काय घेतला, E1 मायनस E2. तिथे अपोजिट टर्मिनल येत होतं म्हणून आपण E1 प्लस E2 घेतला. इथे सेम टर्मिनल येत असल्यामुळे काय घेतला, E1 मायनस E2. तर E1 मायनस E2 घेतल्याच्या नंतर E1 मायनस E2 इज इक्वल टू काय मिळेल, KL2. काय मिळेल, KL2. राहील लक्षात, ओके. तर E1 प्लस E2 मिळाला आपल्याला KL1. फॉर इन इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये बघितला आपण E1 प्लस E2 इज इक्वल टू मिळाला आपल्याला KL1 आणि E1 मायनस E2 इज इक्वल टू मिळाला KL2. हा कसं मिळाला समजला आपण, कारण का इथे आपण काय घेतो, डिफरंट मोड. तिथे काय होते, सम मोड. अपोजिट टर्मिनल दोघांची सम झाली, सेम टर्मिनल दोघांची काय झाले,
अपोजिट झाली. ते E1 मायनस E2 इज इक्वल टू काय मिळाला KL2. आता मला सांगा आपल्याला यांचा काय काढायचा आहे रेशिओ फाइंड करायचा आहे म्हणजेच कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन करायचं असल्यामुळे इक्वेशन नंबर 1 हा इक्वेशन नंबर काय आहे तुमचा 1. ह्या इक्वेशन नंबर 1ला आणि इक्वेशन नंबर 2ला काय करावं लागेल डिवाइड. इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन नंबर 2ने जर डिवाइड केला तर इक्वेशन नंबर 1ची लेफ्ट हँड साईड काय आहे E1 प्लस E2 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2ची लेफ्ट हँड साईड काय आहे E1 मायनस E2. म्हणून इक्वेशन नंबर 1ची लेफ्ट हँड साईड E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 लिहिला. काय लिहिला E1 मायनस E2. तर E1 प्लस E2 डिवाइडेड बाय E1 मायनस E2. एक मिनिट. इक्वेशन नंबर 1ची लेफ्ट हँड साईड E1 प्लस E2 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2ची लेफ्ट हँड साईड E1 मायनस E2 होईल इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1ची राईट हँड साईड KL1 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2ची राईट हँड साईड KL2. काय होईल KL2. सो देअरफॉर K and K कॅन्सल. K and K कॅन्सल झालं तर काय राहील E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू काय राहील L1 डिवाइड बाय L2 राहील. तर यामुळे आपल्याला काय मिळाला सम अँड डिफरंट मेथडने E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय काय मिळाला L2 मिळाला. तर हा आपल्याला एक एक्सप्रेशन मिळाला. राहील लक्षात. ओके. तर मला सांगा यामध्ये हा कंपॅरिझन झाला का नाही. हा आपल्याला E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 मिळाला. आपल्याला काय पाहिजे होता आपल्याला हवं होता E1 डिवाइड बाय E2. काय पाहिजे E1 डिवाइड बाय E2. यालाच तर आपण कंपॅरिझन म्हणतो. याला कंपॅरिझन म्हणता येईल का नाही. मग याला काय करा थोडा सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय कराल तर सिम्प्लिफाय केल्यानंतर E1 डिवाइड बाय E2 मिळेल. कसं लक्ष द्या. या इक्वेशनमध्ये बघा ह्या इक्वेशनमध्ये काय करणार आपण सिम्प्लिफिकेशन कसं करणार. ह्या L2ला लेफ्ट हँड साईडला घेऊन जायचं. L2ला आपण कुठे घेऊन गेला लेफ्ट हँड साईडला आणि ह्या L1ला सुद्धा लेफ्ट हँड साईडला घेऊन या. जर का समजा L2ला आपण लेफ्ट हँड साईडला जर नेला तर हा L2 इकडे लेफ्ट हँड साईडला जाईल तर डिवाइडमध्ये आहे तर इकडे जाईल तर कुठे होईल मल्टिप्लायमध्ये. म्हणजे याचा अर्थ ह्या L2चा हा E1 प्लस E2ला मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो L2 इन मल्टिप्लाइड बाय E1 प्लस E2 लिहिता येईल का. डिवाइडमधली टर्म लेफ्ट हँड साईडला गेली मल्टिप्लायमध्ये जाईल. तसंच डिवाइडमध्ये E1 मायनस E2 आहे हा जर राईट हँड साईडला जाईल तर L1च्या मल्टिप्लायमध्ये जाईल. L1 ऑलरेडी राईट हँड साईडला आहे. डिवाइडमधला E1 मायनस E2 राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल मल्टिप्लायमध्ये. म्हणजे काय होईल हा E1 मायनस E2 होईल. E1 मायनस काय होईल E2. क्लिअर. अरे समजला का राहील लक्षात. ओके. तर बघा आपण काय म्हटलं डिवाइडमधला L2 लेफ्ट हँड साईडला नेला तर लेफ्ट हँड साईडला नेला तर लेफ्ट हँड साईडला काय होता E1 प्लस E2. लेफ्ट हँड साईडला E1 प्लस E2 होता. डिवाइडमधला L2 लेफ्ट हँड साईडला गेल्यामुळे काय झाला मल्टिप्लायमध्ये जाईल. तसंच डिवाइडमध्ये लेफ्ट हँड साईडला E1 मायनस E2 होता हा जर राईट हँड साईडला जाईल तर काय होईल मल्टिप्लायमध्ये जाईल. समजत आहे की नाही. म्हणजे लेफ्ट हँड साईडला E1 प्लस E2 आहे त्याच्याकडे जर आपण राईट हँड साईडचा L2 आणला तर L2 राईट हँड साईडला डिवाइडमध्ये आहे हा इकडे येईल तर मल्टिप्लायमध्ये जाईल आणि हा E1 मायनस E2 इकडे येईल तर राईट हँड साईडला मल्टिप्लायमध्ये जाईल. तर आपल्याला काय मिळेल आपल्याला या टाईपने मिळेल L2 इंटू E1 प्लस E2 इज इक्वल टू L1 इंटू E1 मायनस E2 मिळेल. ओके. नंतर आपण याला काय करणार सिम्प्लिफाईड. याला सिम्प्लिफाईड जर केल्या तर काय होईल L2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. L2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर काय होईल L2 इंटू E1 प्लस L2 इंटू E2 अरे होईल की नाही इज इक्वल टू L1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा L1 इंटू E1 मायनस L1 इंटू E2 होईल. L1 इंटू काय होईल E2 होईल. क्लिअर. L2 इंटू E1 प्लस L2 इंटू E2 इज इक्वल टू L1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर L1 E1 मायनस L1 E2. मग काय करणार L1 E1ची टर्म एका साईडला घ्या आणि E2ची टर्म एका साईडला. E1ची टर्म एका साईडला E2ची टर्म जर एका साईडला जर घेतला तर मला सांगा इथे काय मिळेल आपल्याला. इथे मिळेल L2 E1 मिळेल L2 E1 हा राईट हँड साईडचा L1 E1 लेफ्ट हँड साईडला येईल तर
मल्टिप्लायमध्ये. किंवा असं करण्यापेक्षा एक काम करा, या साईडला काय आहे L2 ॲज इट इज आहे, E1ची टर्म सॉरी L1 E1 सॉरी E2 होईल हां ओके. हे जे राईट हँड साईडची टर्म आहे L1ची टर्म एक L1कडे घेऊन या, सॉरी E2ची टर्म E2कडे घेऊन या, E1ची टर्म E1कडे घेऊन जा. तर राईट हँड साईडची E1ची सॉरी L1 E2 जो आहे तो आपण लेफ्ट हँड साईडला आणू. राईट हँड साईडचा L1 E2 जर लेफ्ट हँड साईडला जर आणला तर काय होईल, मायनसचा काय होईल प्लस. किंवा आपल्याला E1 डिवाइड बाय E2 हवा आहे म्हणून इथे याला एक काम करा, हा L2 E1 ॲज इट इज ठेवा. राईट हँड साईडचा L1 E1 लेफ्ट हँड साईडला येईल तर मायनस काय होईल, तो L1 E1 होईल इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आहे मायनस L1 E2 आहे, काय आहे मायनस L1 E2 आणि लेफ्ट हँड साईडचा L2 E2 राईट हँड साईडला जाईल तर काय होईल प्लस होईल. तर यातला जर आपण समोर जर या साईडला जर नेला तर हा काय होईल मायनस होईल, प्लस आहे तर मायनस होईल. प्लसचं मायनस होईल म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो, याला लिहू शकतो आपण, एक मिनिट पूर्ण कचरा झाला आहे, याला आपण थोडा वेगळ्या टाईप म्हणजे वेगळा सिम्प्लिफाय करू. इथपर्यंत समजला, एक मिनिट इथपर्यंत समजला आहे तुम्हाला, इथपर्यंत एका तुमच्या नोट्सवर एका साईडला लिहून घ्यायचं. क्लिअर, मी याच्यानंतरचा पोर्शन तुम्हाला सांगत आहो. इथपर्यंत समजला आहे, क्लिअर आहे ओके. लक्ष द्या, आता लक्ष द्या. यामध्ये काय करणार आपण, हे जे E1ची टर्म आहे ही E1ची टर्म राईट हँड साईडला घेऊन जा, इजी होईल तुम्हाला. E1ची टर्म राईट हँड साईडला घेऊन गेला आणि हे जे E2ची टर्म आहे ही लेफ्ट हँड साईडला घेऊन या. E2ची टर्म लेफ्ट हँड साईडला आणला तर मायनस आहे तर काय होईल प्लस, तर मायनस L1 E2 लेफ्ट हँड साईडला येईल तर काय होईल प्लस L1 E2 होईल आणि लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी प्लस L2 E2 आहे की नाही, इज इक्वल टू राईट हँड साईडला L1 E1 ऑलरेडी आहे आणि लेफ्ट हँड साईडचा L2 E1 राईट हँड साईडला जाईल तर काय होईल, हा मायनस L2 E1 काय होईल E1 होईल. क्लिअर, म्हणजे लेफ्ट हँड साईडला L2 E1 होता प्लस L2 E2, तर आपण काय केला, हा जो लेफ्ट हँड साईडची E1ची टर्म राईट हँड साईडला घेऊन गेला आणि राईट हँड साईडची E2ची टर्म लेफ्ट हँड साईडला आणला. राईट हँड साईडला L1 E2 होता, लेफ्ट हँड साईडला आणला तर L1 E2 प्लस झाला, मायनस असल्यामुळे राईट हँड साईडला मायनस होता, मायनसचा लेफ्ट हँड साईडला येईल तर प्लस होईल आणि लेफ्ट हँड साईडचा जो L2 E1 होता तो राईट हँड साईडला घेऊन गेला. तर आपल्याला जो इक्वेशन मिळाला तो काय मिळाला, राईट हँड साईडचा L1 E2 लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे L1 प्लस सॉरी मायनसचा काय झाला प्लस, तर L1 E2 प्लस हा L2 E2 ऑलरेडी होता इज इक्वल टू L1 E1 ऑलरेडी आहे आणि लेफ्ट हँड साईडचा L2 E1 राईट हँड साईडला नेल्यामुळे काय होईल प्लस होईल, सॉरी प्लसचा काय होईल मायनस होईल ओके. यानंतर जर बघाल तर या मधामधून काय होऊ शकते, E2 कॉमन निघेल. या मधामधून जर आपण E2ला जर कॉमन काढला, या मधामधून काय केलं आपण E2ला जर कॉमन काढला तर काय मिळेल लक्ष द्या. तर या मधामध्ये बघा, या मधामधून काय कॉमन निघते, E2 कॉमन निघेल, इथून काय कॉमन निघेल E1 कॉमन निघेल. तर या ठिकाणून E2 कॉमन जर काढला आपण तर इथे काय उरेल E2 इन ब्रॅकेट E2 जर कॉमन काढला तर L1 प्लस L2 उरेल इज इक्वल टू इथून काय कॉमन निघेल E1 कॉमन निघेल. E1 जर कॉमन निघाला तर इथे काय उरेल L1 मायनस L2 उरेल की नाही. E2 कॉमन निघाला, E2 जर कॉमन काढला आपण तर L1 प्लस L2, E1 कॉमन काढला तर L1 मायनस L2. असं निघाल्याच्या नंतर आपल्याला काय हवं आहे E1 डिवाइड बाय E2, काय हवं आहे E1 डिवाइड बाय E2. मग मला सांगा राईट हँड साईडला ऑलरेडी E1 आहेच, लेफ्ट हँड साईडचा E2 राईट हँड साईडला जाईल तर डिवाइडमध्ये जाईल. राईट हँड साईडला ऑलरेडी E1 आहे, लेफ्ट हँड साईडचा E2 राईट हँड साईडला तर डिवाइडमध्ये E1. लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी काय आहे, लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी L1 प्लस L2 आहेच. राईट हँड साईडचा जो L1 मायनस L2चा ब्रॅकेट आहे हा जर लेफ्ट हँड साईडला आणला तर कुठे जाईल डिवाइडमध्ये, तर L1 मायनस काय होईल L2. क्लिअर राहील लक्षात. तर E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2 मिळेल. E1 डिवाइड बाय 2 काय मिळाला L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. क्लिअर राहील लक्षात ओके. तर
आपल्याला जो एक्सप्रेशन हवा होता तो एक्सप्रेशन आपल्याला मिळाला. कंपॅरिझन झाला दोन्ही EMFचा जो आपण केलेला आहे तो काय मिळाला, E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. ठीक आहे. या अगोदर आपण इंडिव्हिज्युअल मेथडने फाइंड केला तेव्हा आपण E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2 असा मिळाला होता. ही कॉम्बिनेशन मेथड आहे ना, कॉम्बिनेशन मेथडने आपण सम अँड डिफरन्स करून E1 डिवाइड बाय E2 फाइंड केला आणि E1 डिवाइड बाय E2 मध्ये आला L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. E1 डिवाइड बाय E2 काय मिळाला आपल्याला, L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. तर हा होईल तुमचा कंपॅरिझन ऑफ EMF बाय युजिंग पोटेन्शिओमीटर. कसा यूज केला आपण, पोटेन्शिओमीटरचा. क्लिअर राहील लक्षात. ओके, तर आय होप हा तुम्हाला समजला असेल. 2दा-3दा व्हिडिओ बघा, हा तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ आता थोडा मोठा झाला आहे म्हणून व्हिडिओला स्किप नका करू आणि एका वेळी बघण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला एका वेळी बघाल तर तुम्हाला लवकर समजेल, कारण का दोनही एक्सपेरिमेंट जो आहेत, दोनही ॲप्लिकेशन एकमेकाशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. ओके, याच्यानंतर आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच घेऊ. क्लिअर राहील लक्षात. ओके, तर व्हिडिओला 2-3दा रिपीट करून बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे. थँक्यू.